मध्य रेल्वेने वाढत्या प्रवासी संख्येचा विचार करून मुंबईतील लोकल सेवा अधिक सोयीस्कर आणि सक्षम करण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतलाय. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते खोपोली दरम्यान 15 डब्यांच्या लोकल गाड्यांची सेवा वाढवण्यात येणार आहे. ऑगस्ट महिन्याच्या शेवटी लोकलचे हे काम पूर्ण होईल असा अंदाज आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार CSMT कल्याण दरम्यान धीम्या आणि जलद मार्गावरील 10 स्टेशनवर एकूण 26 प्लॅटफॉर्म्सची लांबी वाढवली जाणार आहे. तसेच कल्याण, कसारा आणि खोपोली दरम्यानच्या 24 स्थानकांवरही प्लॅटफॉर्म वाढवण्याचं काम सुरू करण्यात आलंय. या उपक्रमामुळे वाहतूक क्षमतेत 25% वाढ होणार आहे. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश कुमार यांच्या मुंबई दौऱ्यानंतर या कामाला गती मिळाली आहे. सध्या 15 डब्यांच्या लोकल गाड्या फक्त CSMT भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, भांडूप, मुलुंड, ठाणे, डोंबिवली आणि कल्याण या मुख्य स्थानकांवर थांबतात. पण प्लॅटफॉर्मचा विस्तार झाल्यानंतर इतर स्थानकांवरही या गाड्या थांबतील. गर्दीच्या वेळी प्रवास करणाऱ्यांसाठी 15 डब्यांची लोकल नक्कीच उपयुक्त ठरेल.